महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे जिथे 3 बाजूंनी पाणी आणि एका बाजूला जमीन, जिथे हजारो वर्षांपूर्वी भक्तीने देवाला पृथ्वीवर येण्यास भाग पाडलं, जिथे आजही भगवान विष्णू नरसिंह रूपात कायम वास्तव्य करतात. तर हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत इतिहास, श्रद्धा आणि निसर्ग यांचा संगम असलेलं एक अद्भुत ठिकाण, श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर. पुण्याच्या आग्नेय दिशेला म्हणजेच साऊथ ईस्ट साईडला नीरा आणि भीमा या 2 नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे श्री क्षेत्र नीरा नरसिंहपूर. हे ठिकाण तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलेलं आहे आणि याचा आकार सिंहाच्या नखासारखा दिसतो, जे नरसिंह अवताराचं प्रतीक मानलं जातं. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश यातील हजारो भक्तांचे हे कुलदैवत आहे. आता इथली कथा सुरू होते हिरण्यकश्यपू आणि त्याचा पुत्र भक्त प्रल्हाद यांच्यापासून. जेव्हा इंद्राने हिरण्यकश्यपूची गर्भवती पत्नी कयाधूचं अपहरण केलं, तेव्हा महर्षी नारदांनी हस्तक्षेप करून तिला आपल्या आश्रमात आश्रय दिला. त्या काळी हा आश्रम इथेच म्हणजे नरसिंहपूर परिसरात नीरा नदीच्या काठीच होता. याच आश्रमात जन्म झाला भक्त प्रल्हादाचा आणि इथेच त्याला मिळालं ओम नमो भगवते वासुदेवाय हे दिव्य ज्ञान. मोठा झाल्यावर प्रल्हाद दररोज या संगमावर येऊन वाळूपासून नरसिंहाची मूर्ती बनवून पूजा करू लागला. त्याच्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि नरसिंह रूपात त्याला दर्शन दिलं. इतकंच नाही तर या ठिकाणाबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे काही भूशास्त्रज्ञ किंवा जिओ सायंटिस्ट यांच्यानुसार नीरा नरसिंहपूर हे पृथ्वीचं मध्यस्थान किंवा नाभिस्थान आहे. आता याला काही ठोस वैज्ञानिक पुरावा जरी नसला तरी या विश्वासामुळे या ठिकाणाचं महत्त्व अधिक वाढतं. आता या मंदिराबद्दल बोलायचं तर सध्याचं मंदिर पेशवे काळातील भव्य वास्तुकलेचं उत्तम उदाहरण आहे. दगडी खांब, नक्षीकाम, भक्कम तटबंदी, सगळं काही अप्रतिम. मुख्य गाभाऱ्यातील श्री नृसिंह मूर्ती पश्चिमाभिमुख असून वाळूच्या दगडापासून बनलेली आहे. भगवान नृसिंह समोरच्या मंदिरातील भक्त प्रल्हाद यांच्या मूर्तीकडे व भक्तांकडे अत्यंत करुणेने पाहत असल्याचं दिसतं. याच मूर्तीच्या डाव्या बाजूला असलेल्या गर्भगृहात भगवान ब्रह्मदेवाची पूजा केलेली अत्यंत प्राचीन श्री नृसिंह मूर्ती आहे. या मूर्तीला शामराज असे म्हणतात. म्हणूनच जयघोषात नरहरे शामराज असा जयघोष होतो. अशा या भक्त प्रल्हादाने स्थापन केलेल्या वालुका मूर्तीत श्री नृसिंहांनी प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी या ठिकाणी नेहमीकरिता वास्तव्य केलं. म्हणून या क्षेत्राला श्रेष्ठ तीर्थक्षेत्राचं स्वरूप प्राप्त झालं. म्हणून असं म्हणतात हे देवस्थान अत्यंत जागृत आहे. भव्य अशा या मंदिरात तुम्हाला अनेक देवतांची मंदिरं बघायला मिळतील. यात भीमाशंकर मंदिर, दत्तात्रय मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि अजून बरंच काही. हे मंदिर एन्शंट आर्किटेक्चरचं पण उत्तम उदाहरण आहे. इथले दगडी खांब कुशलतापूर्वक घडवले आहेत आणि पितळी दरवाजावरील जय विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत. या व्यतिरिक्त इथलं एक आकर्षण म्हणजे नीरा आणि भीमा या नद्यांचा संगम. हे संगम स्थान अत्यंत सुंदर आणि शांत आहे. या संगम घाटावर 16 खांबा मंदिर आहे. 16 दगडी खांब असलेल्या या मंदिरात नरसिंह, गणपती, मारुती, शिवलिंग व वटवृक्ष या देवता आहेत. आणि याच मंदिराच्या समोर घाटावरच जानकेश्वर शिव मंदिर आहे व त्याच्या शेजारीच दीपमाळ आहे. याच घाटावर दगडातून घडवलेल्या हत्तीचे व सिंहाचे शिल्प आहेत. संगमातून वर येताना पायऱ्यांमध्ये हे शिल्प लक्ष वेधून घेतात. इथे संगम परिसरात अनेक तीर्थ आहेत, जसे की लक्ष्मीतीर्थ, पद्मतीर्थ, चक्रतीर्थ आणि कोटीतीर्थ. इथे स्नान केल्याने पापांचा नाश होतो असं मानलं जातं. या व्यतिरिक्त इथे पिशाच्य विमोचन तीर्थ आहे. इथे बरेच लोक पिंडदान, नारायण नागबळी किंवा त्रिपिंडी असे विधी करतात. तर सकाळच्या वेळेला धुक्यात हरवलेला संगम किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाण्यावर पडणारी सोनेरी किरणं, इथे बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला तरी मन शांत होतं.
आता इथल्या उत्सवांबद्दल बोलायचं तर इथला सर्वात मोठा उत्सव म्हणजे नृसिंह जयंती. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हा नरसिंह जन्मोत्सव साजरा केला जातो. हा नवरात्रोत्सव वैशाख शुद्ध षष्टीपासून सुरू होतो आणि वैशाख शुद्ध पौर्णिमेला पारणे केले जाते. या व्यतिरिक्त गुढीपाडवा, रामनवमी, दत्त जयंती आणि अनेक उत्सव वर्षभर सुरू असतात. आता इथे खायचं प्यायचं काय, तर इथे एक प्रसादालय आहे. त्याचं टायमिंग 12:15 ते 2 असं आहे. या व्यतिरिक्त इथल्या क्षेत्र उपाध्यायांकडे पण भोजन करण्याची सोय आहे. फक्त त्यांना 1 ते 2 दिवस आधी सांगावं लागतं. त्यांचा नंबर तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा किंवा इंस्टाग्राम आयडीला DM करा. या व्यतिरिक्त ब्रेकफास्ट किंवा स्नॅक्ससाठी मंदिरासमोर काही दुकानं आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता. आता राहायचं कुठे, तर इथल्या देवालयात भक्तांसाठी काही खोल्या उपलब्ध आहेत. शिवाय इथल्या क्षेत्र उपाध्यायांकडे निवासाची पण सोय आहे. या व्यतिरिक्त इथे वेदमूर्ती भक्त निवास आहे, इथे पण तुम्ही राहू शकता. आता तुम्ही म्हणाल हे सगळं तर भारीच आहे, पण इथे पोहोचायचं कसं, तर पहिलं ऑप्शन बाय रोड. नीरा नरसिंगपूर हे पुण्यापासून जवळपास 155 किलोमीटर अंतरावर आहे आणि टेंभुर्णीपासून फक्त 11 किलोमीटर अंतरावर आहे. तर तुम्ही MSRTC बसने किंवा प्रायव्हेट व्हेकलने डायरेक्ट पोहोचू शकता. दुसरं ऑप्शन बाय ट्रेन. इथलं नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे कुर्डुवाडी स्टेशन. इथून नीरा नरसिंगपूर 35 किलोमीटर अंतरावर आहे, म्हणून तुम्ही ट्रेनने कुर्डुवाडीला पोहोचा. तिथून नीरा नरसिंगपूरला बस, प्रायव्हेट व्हेकल किंवा टॅक्सीने पोहोचा. तिसरं ऑप्शन बाय फ्लाईट. इथलं नियरेस्ट एअरपोर्ट आहे पुणे एअरपोर्ट. तिथून तुम्ही बस किंवा प्रायव्हेट व्हेकलने नीरा नरसिंगपूरला पोहोचा. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर नीरा नरसिंगपूर हे फक्त एक मंदिर नाही, श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम आहे. जर तुम्ही शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि दिव्य अनुभव शोधत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी नक्कीच खास आहे. मग तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्पणी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि पटापट कार्तिक न्यूजला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत नरहरी शामराज की जय.